बुलेटिनच्या सुरुवातीलाच मोठी बातमी। दीपक बडगुजरांनी प्रभाग क्रमांक 25 मधून माघार घेतली आहे। प्रभाग 29 मधून दीपक बडगुजर लढणार होते। बडगुजरांना भाजप बंडखोर मुकेश शहाणेंचं हे आव्हान होतं। मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय। दीपक बडगुजरांनी प्रभाग क्रमांक 25 मधून माघार घेतली असून प्रभाग 29 मधून आता दीपक बडगुजर लढणार आहेत। बडगुजरांना भाजप बंडखोर मुकेश शहाणेंचं आव्हान आहे। तर आपण पाहतोय यावेळी दीपक बडगुजरांनी प्रभाग क्रमांक 25 मधून माघार घेतलेली, मात्र 29 मधून ते लढणार आहेत। दुसरीकडे भाजपच्या उमेदवाराचं त्यांना आव्हान असणार आहे। मुख्यमंत्र्यांनी पण काल त्यांना फोन केला होता। मुख्यमंत्र्यांनी पण त्यांना सांगितलं होतं की प्रभाग क्रमांक 29 हा मुकेश शहाणेच तिथं निवडणूक लढणार, परंतु मला आता तिथं वेळ निघून गेलेली आहे। गिरीश भाऊंनी जे सांगितलं, मी त्यांना एकच सांगितलं, मी कुठल्याही प्रकारे थांबणार नाही, मी इलेक्शन लढणार। मी भाऊंचा आशीर्वाद घेऊन आलो, मी निवडणूक लढवणार। मी कुठलाही एक शब्द बोललो नाही, परंतु मला अजूनही विश्वास आहे आदरणीय देवेंद्रजींवर, आदरणीय संघावर, त्याच्यावर निश्चित कारवाई झाल्याशिवाय राहणार नाही, हा अजून मला ठाम विश्वास आहे। पण आता वेळ निघून गेली, परंतु मला आत्मविश्वास आहे। माझ्याबरोबर कोण कोण आहे येत्या काळात तुम्ही बघणार आहात। मुख्यमंत्र्यांनी संकट टाकल्यामुळे सांगितलं होतं की तुम्हाला उमेदवारी तरी सुद्धा 2 हेवी फॉर्म त्यांना देण्यात आले, म्हणजे काही मिसकम्युनिकेशन कसं झालं? हे आदरणीय आता मी शहराध्यक्षांना पण विचारणार आहे, परंतु आता ती वेळ गेली आहे, मला काही कोणाला विचारायचं नाही आहे। मी अपक्ष फॉर्म भरला आहे, उद्या माझं चिन्ह निश्चित होईल आणि माझी दिशा, माझा प्रचार, आणि मी गेल्या काही आज नौका या प्रभागाला नाही आहे। कोणी मला भाऊ मानले, कोणी मला मुलगा मानले, मी कोणाला आई मानले, कोणाला भाऊ मानले, कोणाला आजी आजोबा आहे, आमच्या इथं ज्येष्ठ श्रेष्ठ सगळे आहेत, हे सगळे मला निवडून दिल्याशिवाय राहणार नाही। आता मला कोणावरही टीका टिप्पणी करायची नाही। माझी जनता, माझे मायबाप, माझे ज्येष्ठ श्रेष्ठ, लहान लहान मुलं, माझा सगळा मित्रपरिवार, हे सगळे माझ्याबरोबर राहून एक दिलानी, आणि येत्या काळात तर तुम्ही ह्या प्रभागाचा इतिहास तुम्ही बघालच। प्रचाराची उद्यापासून मी परत सुरुवात करणार आहे। आज फक्त ह्या चिन्ह आले नाही म्हणून आमचं आहे, तरी आमच्या चौक सभेच्या बैठका संध्याकाळी निश्चित झालेल्या आहेत। त्या चौक सभेतही आम्ही जाणार आहोत आणि स्वयंभू लोक आता चौक सभा लावून मला बोलवत आहेत। येत्या 16 तारखेला तुम्हाला इथला निकाल वेगळा दिसल्याशिवाय राहणार नाही।